आपण 62 नंबरचा क्वेश्चन बघूया. ग्रामसेवक पेपरची सुरुवात समोरील सिरीज आपण चालू करूया. तर त्यातील 62 नंबरचा क्वेश्चन आहे, घाटेअळीच्या नियंत्रणासाठी रामबाण उपाय कोणता आहे? तर हेलिओथिस न्यूक्लियर पॉलीहायड्रोसिस व्हायरस. 63 नंबरचा आहे, खालीलपैकी कोणते तण बहुवार्षिक तण आहे? तर कास हे बहुवार्षिक तण आहे. जगामध्ये सर्वात जास्त अळंबीचे उत्पादन कोणत्या देशात होते? तर चीन या देशात होते. तसं पाहता चीनमध्ये सर्वच भाजीपाल्याचे उत्पादन सगळ्यात जास्त होते. तर 65 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पिकात सर्वाधिक खताची आवश्यकता असते? तर ऊस या पिकात सर्वाधिक खताची आवश्यकता असते. 66 नंबरचा क्वेश्चन आहे, हुमणीच्या नियंत्रणासाठी ऊसामध्ये कोणते पीक सापळा पीक घेतात? तर सर्वच पीक घेतात. तर भुईमुग झालं, एरंडी, ताग ही सर्व पिके घेतात हुमणीच्या नियंत्रणासाठी. सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी कोणते पीक सापळा पीक म्हणून घेतात? तर सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झेंडू हे पीक सापळा पीक म्हणून घेतात. आंब्याच्या नियंत्रणासाठी सोयाबीनच्या कडेने सापळा पीक म्हणून कोणते पीक उपयुक्त आहे? तर एरंडी. आंब्यावरील रोगासाठी तर एरंडी हे पीक आवश्यक आहे. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ऊसात कोणते पीक सापळा पीक म्हणून घेतात? तर वरील सर्वच पीक घेतात. ऊसामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर हे पिके सापळा पीक म्हणून घेतात खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ऊसामध्ये. 70 नंबरचा क्वेश्चन आहे, फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी टोमॅटोच्या भोवती कोणते पीक सापळा पीक म्हणून घ्यावे? तर कोणते घ्यावे? मका हे पीक घ्यावे. तर 71 नंबरचा क्वेश्चन आहे, गांजर गवताच्या निर्मूलनासाठी कोणते पीक उपयुक्त आहे? तर झायकोग्राम, बीटल, मेक्सिकन भुंगेरे. 72 नंबरचा क्वेश्चन आहे, क्षारांचे प्रमाण जास्त असेल जमिनीत तर कोणते पीक येते? तर वरीलपैकी सर्वच पीक येते. खजूर, पालक, शुगर बीट हे पिके येतात. 73 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते पिकास वाळवंटातील उंट असे म्हणतात? तर कोणत्या पिकास म्हणतात? ज्वारी या पिकास म्हणतात. चारा पिकासाठी उपयुक्त ज्वारीची जात कोणती आहे? तर फुले अमृता. 75 नंबरचा क्वेश्चन, टाळका, टारफुली ही परोपजीवी वनस्पती कोणत्या पिकावर आढळते? तर ज्वारी या पिकावर आढळते. खालीलपैकी सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक कोणते? तर बाजरी. सर्वात कमी पाणी लागते बाजरी पिकाला. तृणधान्य पिकात सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेले पीक कोणते? तर मका. 78 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पिकात चारा पिकांची राणी असे म्हणतात? तर कोणत्या पिकास म्हणतात? तर मका या पिकास म्हणतात. मक्यामध्ये स्टार्चचे प्रमाण किती असते? तर 60 ते 66 असते. एका पिकावर 7 ते 8 क्वेश्चन दिलेले आहे, त्याच्यामुळे तुमचं एक पीक कंप्लीट होऊन जाते. ते व्यवस्थित वाचा आणि जे मुद्दे आहे आवश्यक प्रश्नाचे ते नोट करत चला. त्याच्यामुळे तुमचे रिव्हिजन होते आणि ते पेपरसाठी आवश्यक आहेत. 80 नंबरचा क्वेश्चन आहे, चारा पिकासाठी मक्याची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर आफ्रिकन टॉल आहे. खालीलपैकी कोणत्या तृणधान्यात तेलाचे प्रमाण अधिक असते? तर भात या तृणधान्यात तेलाचे प्रमाण अधिक असते. भारताचे प्रमुख अन्नधान्य पीक कोणते? तर भात आहे. महाराष्ट्रात मध्यवर्ती भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर कर्जत येथे. भात संशोधन केंद्रावर एक ना एक क्वेश्चन असतोच. कोणती पण एक्झाम असो कृषीविषयक राहतोच. त्याच्यामुळे तुम्ही सर्व कृषी संशोधन केंद्रे पाठ करून ठेवा. दाबून पद्धत कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते?
तर भात पिकासाठी. चार सूत्री किंवा जपानी पद्धतीने कोणत्या पिकाची लागवड केली जाते? तर भात पिकाची. ग्लुटेन हे प्रथिने कोणत्या पिकात असते? तर गहू या पिकात असते. 86 नंबरचा क्वेश्चन आहे. ग्लुटेन हे प्रथिने कोणत्या पिकात असते? तर गहू पिकात असते. 87 नंबर, गव्हावरील सर्वात महत्त्वाचा रोग कोणता आहे? तर तांबेरा. तंबाखू कोणत्या पिकाची जात आहे? गहू पिकाची. खालीलपैकी कोणती पीक हवेतील नत्र स्थिर करतात? तर कडधान्य ही पिके हवेतील नत्र स्थिर करतात. महाराष्ट्राचे महत्त्वाचे कडधान्य पीक कोणते? तर उडीद दिलं आहे, पण आन्सर तूर आहे. तूर महत्त्वाचे आहे. 91 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते? तर सोयाबीन. भुईमूग पिकात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. तर भुईमूग आणि सोयाबीनमध्ये अधिक असते. तर सर्वात जास्त सोयाबीनमध्येच असते. खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते? तर गहूमध्ये. बाजरी, तांदूळ, ज्वारी, बाजरी याच्यापैकी गव्हात असते. तर खालीलपैकी कोणत्या पिकात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते? तर तीळ या पिकात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते. तर चला, आपलं लेक्चर आपण इथेच थांबू. नेक्स्ट लेक्चर उद्याला परत घेऊ.